अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार विभाग द्वारा आयोजित श्री गुरुदेव क्रांती ज्योती यात्रा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी पासून 9 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत विदर्भात फिरणार आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। हजारो कुटुंबे बर्बाद झाली, हजार लोक फासावर गेले, लाखो लोक इंग्रजांच्या गोळीबारात शहीद झाले तसेच जखमी झाले। या सर्व शहीद हुतात्म्याच्या बलिदानातून आमचा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। या स्वतंत्र लढ्यात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे, परंतु देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इतिहासात याचा किंचितही उल्लेख नाही। तसेच भारताच्या राष्ट्रपुरुषाच्या यादीत अजूनपर्यंत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या नावाचा उल्लेख नाही। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे। स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतंत्र योद्धा म्हणून फार मोठी कामगिरी केली। त्या काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी भारतभर आंदोलनं केली। 1942, 1939, त्याच्यानंतर 1947 अशा अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये राष्ट्रसंतांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांचं जे भजन होतं, अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, या भजनाने क्रांती केली आणि चिमूरला 1942 साली तिरंगा फडकवण्यात आला। अशा प्रकारे त्यांच्या या भजनाची जागृती पाहून इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि जेलमध्ये टाकलं। अशा ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे विचार संपूर्ण देशभर पोहोचावेत या दृष्टीनं ही क्रांतीज्योत यात्रा गेल्या 10 वर्षापासून काढण्यात येत आहे। आता ही यात्रा पूर्ण विदर्भभर फिरणार आहे। याची यावलीमधून राष्ट्रसंतांचं जे जन्मस्थान आहे तिथून त्या क्रांतीज्योत यात्रेला प्रज्वलित करून ती पुढे चालत चालत संपूर्ण विदर्भभर फिरल्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी येथे त्याचा समारोप करण्यात येणार आहे। या यात्रेचा उद्देश हाच आहे की ही संपूर्ण शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जाणार आहे। त्यामुळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थी जे उद्याच्या भारताचे भावी नागरिक आहेत, भावी पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती ही रुजावी आणि त्यांना भारताचा इतिहास त्यांच्या लक्षामध्ये असावा, त्यानुसार पुढेही त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण व्हाव्यात राष्ट्रभक्तीच्या, हा याचा उद्देश आहे। आणि म्हणूनच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीनं केंद्रीय प्रचार विभाग आज या ठिकाणी सर्वाधिकारी महोदय लक्ष्मणरावजी गमे साहेब, रामकृष्ण हरी मंदिरचे अध्यक्ष विलासजी साबळे आणि आमचे उपसर्वाधिकारी दामोदरजी पाटील, आदरणीय हळदे महाराज, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण चरडे महाराज, अशोकजी आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज इथून याचा प्रारंभ झाला। आज एकूण देशातील वातावरण बघता आम्हा भारतीयांना या हुतात्म्याच्या बलिदानाचा विसर पडलेला आहे असे असंख्य खेदाने म्हणावे लागते। म्हणून जनतेला व शहीद हुतात्म्याच्या त्यागाची व बलिदानाची जाणीव करून देणे व लोकांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत करणे या उद्देशाने ही श्री गुरुदेव क्रांती यात्रा संपूर्ण विदर्भभर राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार करणार आहे। यात्रा प्रमुख आहे सुशील बोर्डे आणि ही यात्रा नेमकी 9 तारखेलाच का, याच्या मागचं एक कारण असं आहे की 8 ऑगस्ट 1942ला मुंबईला गवाले या टँकवर महात्मा गांधींनी घोषणा केली होती की आता या देशामध्ये शांततेनं काही राज्य मिळणं शक्य नाही आहे, म्हणून आता सर्वांना एकच नारा दिला त्यांनी, करा अथवा मरा। आणि त्याची ज्योत आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रसंत मुंबईला न जाता इथे त्यांना त्या मुंबईचा समाचार त्यांना कळला आणि त्यांनी 9 तारखेला यावलीमधून या क्रांतीला सुरुवात केली आणि संपूर्ण विदर्भात जवळजवळ 100-125 गावामध्ये ही यात्रा विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये परत येणार, आर्वीलाचं समारोप येईल आणि या ठिकाणी मग ती आपली परत येतील 31 ऑगस्ट।
या यात्रेचे पूजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीवर संस्थेचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे, उपसभाधिकारी दामोदर पाटील गुरुजी, विलास साबळे, रूपलाल कावडे, निळकंठ हळदे महाराज, सुभाषराव सोनारे यांनी केले। या यात्रेसोबत या यात्रेचे संयोजक श्री प्रकाश महाराज वाघ, प्रचार सेवाधिकारी यात्रा प्रमुख सुशील बुर्डे, अशोक चरडे, विठ्ठल सावरकर, प्रचार सचिव सुशील वनवे महाराज यांच्यासह अनेक गुरुदेव भक्त उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्या दृष्टीने हा महिना क्रांती महिना म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि म्हणून आज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ प्रचार विभागाच्या वतीने ही क्रांती ज्योत यात्रा निघत आहे आणि ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 28 तारखेला जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अटक झाली होती तिथे ही क्रांती ज्योत जाणार आहे आणि या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्याचं कार्य या प्रचार यात्रेच्या पाठीमागून होणार आहे। रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा।